डॅनी पोलीस सांगून राहिले. चला चला पोलीस स्टेशनला जाऊ रे, आपण पुरावा देऊन टाकू पोलीस आलेले. अरे नाही रे बा, नाही रे, पोलीस स्टेशन नका जाऊ. जे काही असेल ते आपण निपटून टाकू बाबा, निपटून टाकू. ते काही पोलीस स्टेशनला भानगड पडलो ना. मस्त बोलणं बाबा, मामाला तेच तर पाहिजे. मामा त्याचाच भुकेला. शिवला दिली चिंगी टाकून मी गेलतो ना त्या डॅनीच्या भावाजवळ त्याच्याजवळ दिली आग टाकून. त्याचे म्हटलं काय त्याला काय घरी आणून का तुम्ही काय त्याची गांडून देसान कसं तसं. ते म्हणत नाही बाबा आम्ही नाही करू, ज्यानं नेलं दवाखान्यात तेच करतील असं म्हणत. झाला मग तुमचा रस्ता क्लिअर झाला. आता काही टेन्शन नाही तुम्हाला. त्या घरचेच करायला तयार नाही तर गाव काय करणार आहे हो. मरत तो तसाच. तुमच्यावर काही नाव येत नाही, तुम्हाला काही जेल भोगायची पायबी येत नाही. पण कसं मनात धाकधूक चालूच राहतील एकाची. माझी बीपी साहेब होती, ती साहेबचं भांडच ना फुटो. अरे बुडे बा, आता तुम्हाला अजून एक दुसरी गोष्ट सांगतो मी. त्या डॅनीला बोलता येत नाही म्हणतात, चालता येत नाही तर जाग्यावरच पडेल आहे ना बाजीवर. बाजीवर हागमुतान खाणं पिणं त्याच्या जाग्यावरच आहे. त्याच्यामुळे त्याचं काय पण डोक्यात राहिला नाही म्हणतात, तो पागल झाला असा विषय आहे ना. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. हो का रे, पागल झाला का तू? मग काही टेन्शन नाही गळा. म्हणजे जमलं ते, म्हणजे त्याच्या घरची त्याची पोट घ्यायला तयार नाहीत आणि गावातले काय करणार आहे. म्हणजे वाचलो मी, आता काहीच होत नाही माझ्या. पा कशी मदत केली की तुम्हाला मी केली की नाही. अरे आपलं कसं सल्ला आपली चांगली असते. वाचवलं तुम्हाला आता माना गड्डी पैसे कबूल केले ते शिवला. ते सरकारचं मदतीत धावून येणारा पुण्यर बा गावामध्ये तिथून वाचवलेलं का मला. पण पैशाचा काही विषय नाही, संध्याकाळी येऊन घेऊन जातो बा. पण कसं पुढे पाहिजे बरं काही घोर झाला तर. बरं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ना. हो काही झालं तर आम्ही आहो ना. आम्ही कशासाठी आहोत आम्ही सांभाळतो सारं. टेन्शन नाही तुम्ही. मोठे बा काही काळजी नका करू, काही काळजी नका. हो बा जमलं. मग काही पार्टी मार्टीत द्या बा जमलं तर. काही म्हणजे एखादं काही कोंबडं मोंबडं कापा आमच्यासाठी, दारू मारू. अरे होऊन जाऊ देऊ ना संध्याकाळी बस काही वांधा नाही. संध्याकाळी पार्टी तुली कोंबडा आज म्हणशील ते न शिवला त्यासाठी जीव हजीरा बापा तुम्ही वाचवलं मुले. नाही फाशी शिक्षा झाली ती मुले. नाही बुडे बा, मी असल्यावर तुम्हाला कशी काय सजा होईल राजा. तुम्ही काही बोलता बा. काही टेन्शन नाही घ्यायचं बुडे बा. यायची चालू वाटते फुग्यात हवा भरणं. थांब ना तू कंदिल्या, थांब तुझं बजेट बसणारच आहे ना. तू सार आहे ना माझं का काळा चिठ्ठा. टेन्शन न घेऊ तू. आणि शिवल्याचं म्हणजे बजेट करणार आम्ही. थांबा तुम्ही थांबा, घरी उद्या फक्त डॅनी बुडा. आलू भुंग्या आपला माणूस आहे, टेन्शन ना घेऊ. अरे काय आलू भुंग्या उघडे चालला. उकडे जाऊ बापा, चाललो वावरात. ये तू चक्कर मारू. बरं ये आलू भुंगा. थांबा ना तुम्ही, थांबा तुम्ही. तुमचा बजेटच आहे ना, तिघच आहे बजेट. फक्त डॅनी आता घरी येऊ द्या. सुट्टी होऊन राहिली डॅनीली. बस घरी आला की मोतीराम बुड्डा तुमचा कांडाच करते. पोलीसवाले थांबा. तुम्हाला जन्म ठेपच नाही झाली, फाशी शिक्षा नाही झाली मग म्हणता तुम्ही. चाल गडा शिवला देतो मी. हो या बुडो. जमलं रे बाबा, वाचलो का वाचलो बा. जमलो बा. बुड्याचा पुरा खुश आहे गळा शिवला. अरे हा डंगरा खुश आहे, पण आपला बँड फसेल आहे ना. तो सायचा समाशोक पैसे नाही देऊन राहिला ना भोसडीचा. पावले का त्याने गुंडी अटकुली आपली. पण जाऊ दे ना, इकडून तर झेरा झालो आपला कंदिल्याकडून. हातात देऊन राहिला. हा एक बंद झाला तर एक चालू आहे म्हणा. चा पाहू त्या समाशोकाचा काय. चाल. हा बाजी बरं वाटते की नाही आता. ठीक आहे बाजी. हा डॉक्टर साहेब हा गडी बोलत बी नाही बाड्यानी, काही नाही. करते बा फक्त कधी मधी बोलते बा. कधी मधी शब्द काढते, नाही तर मग दिवसभरात करत राहते. कसा आबाजी हा डोक्याला मार लागलेला आहे, तर त्यांची कशी यादाच थोडी कमजोर झालेली आहे. त्याच्यामुळे ते शब्द आठवत नाहीत. म्हणून ते कधी बोलतात, कधी काहीच बोलत नाही. कधी आवाज करतात. हा बोलीन कधी. हा मागडी डॅनी बोलीन कधी मग. हसत राहीन का मग आता. आबाजी काही दिवस लागतील यांना बोलण्यासाठी. कसं आज तूप खाल्लं की उद्या रूप येत नाही ना, तशी कंडिशन हे आहे. आता ऑपरेशन झालं, आता ती व्यवस्थित तब्येत झाली. आता हळूहळू सुधारणा होईल त्याच्यामध्ये. मग ते बोलायला लागतील, मग चालायला लागतील, मग फिरायला लागतील. साहेबा लवकर बोलला बाई तू गडी. कसं त्याचं कोणी करणार नाही, काही नाही. हो बोलतील ते, तुम्ही काही काळजी करू नका. 2-4 महिन्यात सर्व व्यवस्थिशीर होईल, सर्व टकाटक होईल. टेन्शन घेऊ नका. बरोबर डॉक्टर साहेब. आता या आबाची तब्येत झाली चांगली, टकाटक आहे, काही वांधा नाही आहे. फक्त त्याचा बोलायचा प्रॉब्लेम, चालण्याचा प्रॉब्लेम आहे. तर आता कसं जास्त दिवस ठेवून काही फायदा नाही. तर आपण सुट्टी देतोय आज त्यांना घरी घेऊन जा.
डॉक्टर साहेब माझ्यासोबतचे जे होती की नाही लोक ते घरी गेले राजा, मी एकटाच आहे टिसा. आबाजी त्यांना फोन करा आणि बोलून घ्या. बरं बरं ठीक आहे साहेब, बोलवतो मी द्यायला, बोलवतो. हा फोन करतो द्यायला. का डॉक्टर साहेब काही बिल गिल काही पैसे लागतील काय अजून? मग कसं आता ते घरून येतील तर मग त्याला मी फोनवर सांगतो पैसे घेऊन ये जा, बिल द्या लागेल. नाही नाही बिल वगैरे काही बाकी नाही तुमचं, बिल वगैरे सर्व झालेलं आहे. जे घरी जायच्या अगोदरच त्यांनी बिल वगैरे सर्व देऊन गेलेले आहेत ते. हा डॉक्टर साहेब आता 8 तर झालं दवाखान्यामध्ये, ज्यूस मूस असं तसं पाजलं आपण ना. पण आता मग घरी नेल्यावर काय खाऊ पिऊ घाला मग या गड्याले पेशंटले. ते जे काही तुमच्यासोबत होते ना तर त्यांना येऊ द्या तुम्ही. त्यांना मी सर्व व्यवस्थित सांगतो, काय खाऊ घाला काय पिऊ घाला, कशा गोळ्या द्या, कसं औषध द्या. ते आल्यानंतर सर्व सुट्टीच्या वेळेस सांगून देईन मी तुम्हाला. बरं बरं डॉक्टर साहेब ठीक आहे, चला मग लावा त्याला फोन, लावा तुमच्या सोबत चेले आणि बोलवून घ्या. सुट्टी झाली तुम्हाला. कॉम्प्युटर लक्ष ठेवता थोडं. हो साहेब. अरे बुडे बा या पलंगा जर उतरले असते की नाही डॉक्टरने मला घरीच पाठवलं असतं. लेकर बाय बाय उपाशी राहिले असते, जेवण काढून टाकलं असतं. बा सगळ्या तुला त्या जापची पडलेली का माघडी बोलून नाही राहिला, चालून नाही राहिला. त्याचं काही नाही तुले. आणि तू येते जाबच येऊन राहिलं म्हणती वावरात जातो कामाला निंद्याले लेका गेला तर. पण माणूस मरून राहिला आणि त्याचं पाय ना पहिले. आता त्याचं बसा लागेल की नाही बस. बा बुडे बा तुमच्या डोक्यात लागत नाही हो बा. जा बाबा लावा तुमच्या गावातले फोन आणि जा तुमचा पेशंट घरी घेऊन झाली तुम्हाला सुट्टी. हो लावतो. चाल बा शांतारामले फोन ला बोलवून घे बाबा जाईल. आले बुडा वेळा कॉमेडी आहे बा. आणि हा बुडा पेशंट हा बुडाही कॉमेडी आहे. हू करत राहील लेवाला. मला लय चांगलं वाटते. असे पेशंट लय कमी येतात असं होणार आहे. म्हणजे आपलं बी म्हणजे दिवस कधी निघून जाते माहीत पडत नाही. अरे बा लायना पाटील तू उपकार जिंदगीभर नाही फेडला जाणार माझ्यानं. बा मी घरी नसताना तुम्हा वावर पेरलं बाबा, ती बी चांगलं सदलं बी चांगलं लेवा. घरात ना मी बी आणेल ना खत आणेल ना काहीच आणून ठेवलं नाही बा. तुनं सारंच केलं, बियाणी आणलो, खतही आणलो, वावरही पेरलं. लय लय म्हणजे लय तुनं उपकार केले मावर. सरपंच हे गलत बोलून राहील तुम्ही. उपकार 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 कायचे काही तुम्ही काय विनाकारण गेलते का कुठे? अरे तुम्ही त्या बुड्याला दवाखान्यात घेऊन गेलते, त्या बुड्याचं कोणी करायला नाही तर. माझ्यापेक्षा तर पुण्य तुम्ही न केलं राजा. मरते म्हणजे मरणारा माणूस वाचवला तुम्ही न. मरणारा माणूस वाचवला हे खूप मोठं पुण्य आहे सरपंच. मी ना तर फक्त तुमचं वावरच पेरलं. अरे पण पेरणीच्या खाती कोणाच कास्तकाराचं पैसे नसतात ना. आता माय एकट्याच नाही पेरलं तुनं, शांताराम भाऊचंही पेरलं, मुंशीरामचंही पेरलं. म्हणजे पैसा लागत नाही का यायले? एवढं करायला खूप हे लागते ना. का हो आता तुम्ही म्हणून राहिले की पेरायला तुनं पैसे लावले मी ना जसं, आणि तुम्ही ना त्या बुट्याला दवाखान्यात पैसे लावले ते मग ते केलंच की तुम्ही ना. मग एवढं काही मी करू शकत नाही का? काही बोलता बा सरपंच तुम्ही, असे नाव बोलत जाऊ बा तुम्ही. एक परक्यासारखे वागता राजा. पाटील ते दवाखान्याचं काम होतं, पण हे आता हे व्यक्तिगत आहे ना हे वावर पेरणं. अरे बाबा ते गावातलंच काम आहे. व्यक्तिगत आणि हे ते काही आता तुम्ही हे करू नका, जास्त काही बोलू नका तुम्ही ना बा. सरपंच बोलते तो बा माणसाने. जाऊ दे बा, झालं गेलं पार पडलं. पण त्या बुड्या घरची किती लुच्ची तरी आणि बुड्याच्या तो नातूही साधा हरामखोर. झाबऱ्या चांगला करता करता पुरा वाया गेला. तो बुडा भाऊ त्याचा झांगो बुडा तोही माजवतोच झाला. पाटील आता कसं काही काही लोक असतात बदमाश. आता काय करशील आपण. जाऊ दे. कसं इस्टेट खायला सारेच असतात, करायला कोणी नसते. ही जगाची रीत झाली पाटील. म्हातारा झाला माणूस काही त्याला किंमत नाही, काही किंमत नाही. किती इस्टेट असो त्याची, फक्त इस्टेट खायला सारे. सरपंच इस्टेटच्या मागे तर सारे जात बाबा. फोन कोणा राहिला काय म्हटलं आता. हॅलो बोला. अरे बाबा मला ओळखलं नाही का तुनं? मी मोतीराम बुडा बोलून राहिलो ना दवाखान्यातून. हा नंबर नवीन आहे ना बापा, या भाऊ जोडून घेतला मी ना. तो मोबाईल तुम्ही दिलता त्यातली चार्जिंग सरली. मग काय बापा या भाऊले मागतला म्या, त्या भाऊने दिला बापा नंबर लावून. बरोबर हो गड्या कसं आहे लवकर ये गोड्या, लवकर ये. कसं आहे लवकर ये म्हणजे काय झालं? बिघडली का तब्येत? बिघडली का बुड्याची? तब्येत नाही बिघडली ना रे. आता डॉक्टर आलते ते म्हणत तुम्हाला सुट्टी झाली, बुड्याची तब्येत चांगली आहे म्हणत, घरी घेऊन जा म्हणत. त्यासाठी तुला फोन लावला. बरोबर शांताराम भाऊ केलता फोन? नाही ते शांतारामचा फोन काही लागून नाही राहिला, मग तुलेच लावला म्या. या मग तुम्ही लवकर. झाली आपल्याला सुट्टी, गाडी घोडं घेऊन ये जा. बरोबर येतो मी येतो. झाली गड्या बुड्याला सुट्टी झाली गडा पाटी.
बरं मग त्या बुड्याले कसं गाडी घेऊन जात आपली आणायला. गाडी तर न्यास लागेल, पण पहिले शांताराम भाऊ भेटायला लागेल. चाल बरं यार. बरोबर, चला चला. बरं बा झुमऱ्या लगा मी घरी नसताना तुम्ही मावावर पेरलं गडे हो. कसे उपकार फेडले तुमचे. काय राजा शांताराम भाऊ तुम्ही उपकारी भाषा करून राहिले. अरे झाले कोणी नाही त्याला तुम्ही दवाखान्यात घेऊन गेलते. आमच्यापेक्षा तुमचे उपकार आमच्यावर जास्त आहेत. उपकार तुम्ही ना बंदा गावावर गेले, एका माणसाचा जीव वाचवला. आम्ही ना फक्त पेरणं केलं राजा हो. पण तुम्ही म्हणता असं तसं उपकार गीतकार. तसं नाही झुंबर, ते आपलं कसं कर्तव्य होतं. ते आपण गावातले मोठे आहोत, तर कसं एखादा माणूस मरून राहिला त्याची मदत करणं हे आपलं काम आहे. मग शांताराम भाऊ तसंच आमचंही कर्तव्य होतं ना. तुम्ही घरी नाही आहे, एखाद्याला दवाखान्यात घेऊन जायला तर तुमचं वावर फेरणं तुम्ही मागे नाही राहिले पाहिजे ना. बरं बरं बा शांताराम भाऊ कशी का तब्येत मग आता बुड्याची. बोलती गेलती की बुडा. काय गडा बुडा काय बोलत नाही अजून. उवा उवा करते. आता होईल म्हणा हळूहळू तब्येतीमध्ये सुधार होईल बुड्याच्या. राजा शांताराम भाऊ तो बुडा लवकर दुरुस्त व्हायला पाहिजे. कोण करीन त्या बुड्याचं, कोण आहे सांगा. कोणी नाही ना मागे ना पुढे आहेत. मी तर ते लुच्चे आहेत, ते फक्त इस्टेट पुरते आहेत. त्याचं करायला कोणी नाही. पण आपण आता गावातली किती किती करू त्याचं बुड्याचं. जाऊ दे त्याचं कोणी करे ना, पण आपण तर करून राहिलो गावातले लोक. जाऊ दे त्याच्यामुळे पुण्य लागेल आपल्याला. हो शांताराम भाऊ ते तर आहेच म्हणा. अरे गड्या ह्या पेरणी पाण्याचे पैसे किती झाले, काय झाले, भिजवाय किती झाले, खत केवढ्यात आणलं ते तर सांगा बा. अरे शांताराम भाऊ या पेरणी पाण्या पैसे टेन्शन नका घेऊ तुम्ही. तुम्ही ते दवाखान्याचा पहा फक्त. त्या बुड्याला कमी नाही बोलली पाहिजे. बुड्या दुरुस्त झाला पाहिजे, टकाटक चालत घरी आला पाहिजे, बोलला पाहिजे मिठ्ठू सारखा. आपल्याला हे महत्वाचं. हे तर होईल ना हिशोब. आज ना उद्या होईल, उद्या नाही परवा होईल वावराचा हिशोब. हिशोब क्लिअर पाहिजे माणसाचा. काय करते ते ठेवून पैसे नकार. पण मग दवाखान्याला कमी बोलले तर काय करसा. पहिले दवाखान्याचं पाहून त्या बुड्याचं डॅनी बुड्याचं, मग पाहून आपण या हिशोबाचं. बरं बरं बा पहिले दवाखान्याचं बघ. सरपंच येऊन राहिला बा इकडे. मला वाटते सरपंच चक्कर मारायला वावरामध्ये. अरे का सरपंच चक्कर मारायला वावरात. वा चक्कर मारायला आलो. त्या मोतीरा बुड्या फोन आलता. ते त्या डॅनी बुड्या सुट्टी होऊन राहिली म्हणता. डॉक्टर आलता म्हणून सांगायले तर आपल्याला जाणं आहे पटकनी. बरं बरं सुट्टी झाली का बुड्याली. हा झाली सुट्टी झाली बुड्याले. चला मग शांताराम भाऊ. हो जाणत आहे. आता सुट्टी झाली बुडा घरी आणणंच आहे. पण त्याच्या घरचे विचारून एकदा अरे गड काय म्हणणं आहे तुमचं काय नाही. त्याला वागवता नाही वागवत त्याच्या कानावर तर टाकू. नाही तर मग उद्या ते म्हणते काय तुम्ही आम्हाला विचारलं. त्या घरचे लोक जाऊ आपण. हो लेखती बरोबर आहे तुमचं. त्याच्या कानाला टाका लागेल, आपल्याला सांगा लागेल की बा बुड्याला सुट्टी होऊन राहिली, तुम्ही वागवता की नाही वागवत विचारणं आपलं काम आहे. ते सडेल कुठे वागायला बसले हो. हे गावातल्या लोक करावं लागते त्या बुड्याचं. असं नाही झुंबर, पण विचारणं काम आहे ना. ते म्हणतील ते आपलं उद्या तोंड ठेचतील ना. काय तुम्ही का आम्हाला विचारलं, मागेच केलं जे काय करायचं आहे ते, असा विषय होईल ना. हो शांताराम भाऊ विचारून या. जा विचारा. चला मग शांताराम भाऊ विचारू आपण. हो चला 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 बंदे. अरे आम्हाला काय देतं, आम्ही हरणा डोकर पाहतो ना बापा. ते तर रात देतात ना. जावा तुम्हीच पाहते काय दवाखान्याचं. आम्ही इकडे वावराचं पाहतो. बरं बरं पण आपल्याला कोणती गोष्ट आठवणी देऊन राहिलं बा. वावरही पेरले इकडे सारं खत बिजे सारं भरलेलं काही ना. आणि आता दवाखान्यात जा म्हणतात तुम्ही पहिले. आम्ही इकडे हरण डोकरे हाणतो तुमच्या वावरातले. का बरं किती सोयीचे पोरा समजदार. हो शांताराम भाऊ. चला आबा जेवण करून घेऊ. काय केली गडा भाजी गिजी. आबा अंड्याची भाजी केली आणि कालचं उरेल आहे आपलं थोडंसं मटण. ते होऊन जाते तेवढ्यात आपलं. हो गड्या मग तो जमलं बापा. मला वाटलं बेसनच केलं का बापा. असं बेसन मला काही गोड लागत नाही रे बा. असं खाटू खुटूक असलं की चांगलं वाटते. मग खा वाटते थोडंसं. दोन शिल्लक खाते माणूस. चांगला प्युअरचा माल करायला काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि बेसन मी कुठे खातो. अरे गड्या सरपंच तू शांताराम काय येऊन राहिला गड्या इकडे. अक्की आबाजी पैसे मागायला येऊन राहिले हरामखोर. हो यक्कर एका पण त्या बुड्याला दवाखान्यात लावले तेवढे पैसे आम्हाला वापस द्या. अशी शाळा दिसते मुले त्यासाठी येऊन राहिले एवढे मागेल पैसे. हो पैसे देतो तेल हा मातींचा घड. पैसे पाहिजे तेल पैसे. आपण नका म्हटलं होतं का एवढ्या मोठ्या हाय फाय दवाखान्यात न्या. आपण तर सरकारी न्यायला तयार होत त्याले. पैसे मागायला जात ते. आले वाटते आमच्या घरी पैसे मागेले. आता दवाखान्यात लावले तेवढे वसूल करण्यात वाटते. हो गड्या चुकलं तर आम्ही डबल चाटत नाही की. चाटणारे लोक नाही ना आम्ही. पैसे मागे सांगायला नाही आलो आम्ही. दुसरं सांगायला आलो तुम्हाला. सांगा काय म्हणता. आज डॅनी बुड्याला होऊन राहिली सुट्टी. चालता का बाबा. मग आम्ही ते सांगायला आलो तुम्हाला. चला घेऊन येऊ घरी.
बरं बरं घेऊन या ना मग. बरं बरं वागवता ना मग तुम्ही. आमचं कुठे रिकाम पण वागवायला फागवायला आम्ही नाही वागवत. कोण करीन त्या डंगराचा हागमू तटी अंग धुईन त्याचं, कोण पाहिजे त्याले गोयान खोयान खोया. आम्ही रिकामी नाही आहे. अरे पण तो तुमचा आहे ना बा हो, कोण करीन मग त्याचं? कोण करीन? तुम्हालाच करावं लागेल, तुमचा माणूस आहे तर. नाही नाही आमचं आहे तर मग काय आम्ही करायला. हां मरू दे तिकडे, आम्हाला सांगू नका ते. आम्हाला काय घेणं देणं नाही द्यायचं, भोवसळी द्यायचं. काय राजा पैशाचा रुपया लावलाच नाही तुम्ही ना. आम्ही त्याचं म्हटलंही नाही तुम्हाला, म्हणणारही नाही पुढे. पण निदान त्याचं करायचंच नाही. काय तुम्ही कसे हो, कसे तुमचा आहे ना तो सक्का भाऊ आहे तुमचा, किंवा सक्का नातू आहे ना, आबा आहे ना तो. पण तुम्हाला कोणी शांतपणे सांगाल करायचा. हॉस्पिटलमध्ये न्यायचा. आम्ही तर नेऊन राहिलो सरकारी दवाखान्यात त्याले. तिकडे लागतं मुंबई पुन्हा दिल्ली. तुम्ही ना स्वतःची खाजून घेतली तर मग आता खाजवाच तुम्ही. आम्ही वागायला तयार नाही त्या बुडलेले. आम्हाला काहीच घेणं नाही. जाऊ द्या सरपंच, जाऊ द्या. ते नाला आहे का त्याच्या नाही लागून फायदा नाही यायचा. आपण कसं सांगायला आलो, असं उद्या आपल्याला म्हटलं नाही बाई तुम्ही ना कसं केलं तसं केलं, तुमच्या कानावर टाकायला आलो आम्ही. नाही नाही आमच्या कानावर टाकायची काही गरज नाही. जावा घेऊन या तुम्ही त्याला, तिकडेच काय काशी करा. ग्रामपंचायत मध्ये ठेवा त्याला, ग्रामपंचायत मध्ये. हा सरपंच फेरफार करते गुमू. बरं बरं बापा मी करतो. केल्यानं काय कमी होते, मी करतो. चला शांताराम. किती नालायका घोसडीची हे, किती नालायका तो शांताराम भाऊ. जाऊ द्या, काही विचार करू नका आमच्या. मुर्दा अटी आणून टाकतील घोसडीची. त्याचे हगमूत आम्ही करायला. चला आबा, आपल्याला काही घेण देणं. आपण त्याला स्पष्ट सांगितलं की आम्ही काही करत नाही म्हणून. आपल्याला काय करावं लागत नाही. चला हो चाल ना तू चल, जेवण करून घेऊ मस्त. मटण गिटन खाऊ पिऊ. जाऊ दे, टेन्शन न घेऊ. तू न घेऊन मी घेत नाही. चला चला. अरे हा काय आला रे बाबा, सोनेरी केसा आला. अरे राम राम कंदील बुवाजी. राम राम, बोला काय म्हणता. अरे काय नाही, काही मोठे मोठे कांड करून राहिले बाप्पा गावात. काही बाप्पा कोणाला मारू दे, डबरात नेऊन टाकू दे. काही जलवा चालू आहे. कसं माहिती मी कांड केलं का. पण कोणते कांड रे बा, कोणते कांड. मामा म्हणतात मले वास आला जरासा वास. काय बोलून राहिला बाबा, कोणतं कांड कोणतं काय बा, या वयात माझ्या काय होते रे बा, कोणतं कांड करू मी. काही बोलू नको, काही चबरू नको, काही भाचरू नको. का भाषा सांगरी आले. अरे घ्या रे आंबे आंबे आंबे. आला का लक्षात काय होतं. आला का तो आंबे घ्या आंबे. डाऊट उभा होता आंब्याची गाडी. त्यानं सारं ऐकलं ना, भोसडी जाणं नाही आले सांगत ना. आता मुले ब्लॅकमेल करायला आले ती. काय सांगणार आहे, काय सांगणार आहे. काय केलं म्या. आले मोठे अटी अगाऊपणा करत निघाटून. शांतता. त्या घरी काही मुक्काम करायला आलो नाही काही मी. मामा म्हणतात मले, हे लक्षात ठेव तू. तुझ्या सारा काळा जिठ्ठा माया जो आहे, हे लक्षात ठेव तू. कंदिल्या काळा चिट्टा कधी फुटेल याची काही गॅरंटी नाही. चला मामा, दादागिरी टाकून राहिला आपल्यावर. चला पोलीस स्टेशनला जाऊ, त्याच्या नावाचा रिपोर्ट देऊन टाकू. पोलीस आले आपले सबूत देऊन टाकू. जा ना मग, जा 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 लवकर जा पोलीस स्टेशनला, लवकर जा. पोलीस स्टेशनला जाऊ का मग. चार भाषा चाल, पोलीस स्टेशनला जाऊ. सर्वे कसे आपण पुरावे देऊन टाकू. चाल. चला मामा चला. हा गोट नाही घेत ना. चला. हो गडे हो हो हो. काय गड्या तू एक निपटलं की एक येते. मा भाऊ तिले हो, मी काही नाही केलं ना बा. काय गडे हो कसं रे बा. तुनं काही नाही केलं म्हणून तुझी हातभर फाटली ना. तुनं जर काही नसतं केलं तुझी फाटली नसती. तोंडही बदललं, ती भाषा बदलली. तत्तम होऊन राहिलं. तुनं करेल आहे कांड आणि त्याचे पुरावे माझो आहेत. जाऊ द्या नाही पोलीस सांगून राहिले. चला चला पोलीस स्टेशनला जाऊ रे. आपण पुरावे देऊन टाकू पोलीस आलेले. अरे नाही रे बा, नाही रे. पोलीस स्टेशन नका जाऊ. जे काही असेल ते आपण निपटून टाकू बाबा, निपटून टाकू. ते काही पोलीस स्टेशनला भानगड बोललो ना. मस्त बोलणं बाबा. मामाला तेच तर पाहिजे. मामा त्याचाच भुकेला. नोट करे गोडन चिल्ला करी चालान गड्डी. पुराव्यासाठीच नील करून टाक. कोणाकोणाला वाटू पैसा. देतो रे भाऊ तुला पैसे देतो. टेन्शन नको घेऊ तू.
फक्त ते पुरावे कसं आहे माझं. हो चला मग मित्र, उर्वरित भाग आपण आता उद्या पाहू आपण आता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा. उद्या काय होते पहा आता कोण दिली पोझिशन.